नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण भारताचे औद्योगिक धोरण जे आहे तर ते बघणार आहोत. आता यात आपले कोणते घटक बघणार आहोत त्याच्यावर आपण एक दृष्टी टाकूया. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की औद्योगिक धोरण म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे काय आहेत. त्याच्यानंतर 1948चं औद्योगिक धोरण काय, 1956चं औद्योगिक धोरण काय, 70, 77, 80चं बघणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं ज्याच्यावर आहे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो ते म्हणजे 1991चे नवीन औद्योगिक धोरण, ज्याला LPG रिफॉर्म्स असं सुद्धा म्हणतात. तर हे LPG रिफॉर्म्स काय आहे, हे 1991चं धोरण काय आहे, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सुरू करूया आपल्या पहिल्या धोरणाला. पहिलं औद्योगिक धोरण बघण्याआधी आधी आपण समजून घेऊया की औद्योगिक धोरण नेमकं काय असतं. बघा, औद्योगिक धोरण म्हणजे सरकारची अशी कुठलीही कृती, सरकारची अशी कुठलीही ऍक्शन जी काहीतरी प्रभाव पडते, जी काहीतरी इन्फ्लुएन्स करते. कशावर? उद्योगाची मालकी, तिची रचना आणि कामगिरी याच्यावर ज्या सरकारची कृती म्हणजे सरकारची जी कृती प्रभाव पाडते त्याला आपण औद्योगिक धोरण म्हणतो. मग याच्यामध्ये अनुदान देणे, इतर मार्गांनी वित्त पुरवठा करणे, नियमांचे स्वरूप बदलणे या सर्व गोष्टींचा समावेश होत असतो. त्याच पद्धतीने अन्य सुद्धा काही गोष्टी असतात की ज्यांचा समावेश या औद्योगिक धोरणात आपण करू शकतो, की जसं प्रोसिजर बदलायची, प्रिन्सिपल्स तयार करायचे, त्याच्यानंतर पॉलिसीज, रूल्स, रेग्युलेशन, इन्सेंटिव्ज, पनिशमेंट, टॅरिफ पॉलिसी, लेबर पॉलिसी, फॉरेन कॅपिटल या सर्वांद्वारे जे आहे तर ते सरकार यांना रेग्युलेट करून यांच्याद्वारे औद्योगिक धोरण तयार करत असते. या औद्योगिक धोरणाची उद्दिष्ट नेमकी काय आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, भारतातील औद्योगिक धोरणाची उद्दिष्ट ही वेगळी आहेत ॲज कम्पेअर टू USA. बाकीच्या राष्ट्रांपेक्षा भारतात औद्योगिक धोरणाचं उद्दिष्ट असं सांगतं की आपल्याला उत्पादकतेत सातत्यपूर्ण वाढ पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, मानवी संसाधनांचा सर्वात जास्त म्हणजे इष्टतम वापर झाला पाहिजे, म्हणजे बेस्ट ऑप्टिमल यूज झाला पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढली पाहिजे आणि भारताला ट्रान्सफॉर्म करायचं आहे जगातील एक मेजर पार्टनर बनवण्यासाठी. आता आपण पहिलं औद्योगिक धोरण बघूया की ज्याच्यावर आयोग खूप वेळा प्रश्न विचारतो. आणि लक्षात ठेवा, सर्वात जास्त प्रश्न जे आहे ना तर ते 1991, त्याच्यानंतर 48 याच्यावर सर्वात जास्त तुम्हाला प्रश्न मिळतील. बघूया 48चं काय आहे. 48चं जे धोरण होतं त्याच्यामध्ये राज्याची भूमिका जी आहे तर ती जाहीर करण्यात आली होती की राज्याची भूमिका काय असेल औद्योगिक विकासात. आता हे राज्य म्हणजे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात का? तर नाही. याच्यात राज्य म्हणजे एक पॉलिटिकल कन्सेप्ट आहे. हा पॉलिटिकल सायन्स मधला स्टेट आहे. मग या स्टेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट येते, स्टेट गव्हर्नमेंट येते, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स येतात किंवा अन्य ज्या काही रुलिंग अथॉरिटी आहेत की ज्यांच्या निर्णयाद्वारे औद्योगिकांवर काही मोठे प्रमाण होऊ शकतात, प्रभाव पडू शकतात, त्या सर्व गोष्टी स्टेटमध्ये येतील. स्टेट म्हणजे इथं काय डेफिनेशन असेल, ही वेगळी डेफिनेशन असेल. ठीक आहे. पुढे यानुसार भारतात जे ना मिश्र आर्थिक मॉडेल लागू असणार असं जाहीर करण्यात आलं, मिक्स इकॉनॉमिकल मॉडेल. आता भारत जेव्हा स्वतंत्र झाला ना तर भारताजवळ 2-3 पर्याय होते. एक पर्याय असा होता की अमेरिकेचं भांडवलशाही धोरण राबवायचं किंवा रशियाचं कम्युनिस्ट धोरण, ज्याला समाजवादी धोरण थोडंसं म्हणतात, तर ते राबवायचं. अमेरिकेच्या धोरणामध्ये सगळं प्रायव्हेट होतं, रशियाच्या धोरणामध्ये सर्व सरकारी होतं. मग आपण सरकारी प्लस खाजगी अशा दोन्ही गोष्टी ठेवल्या म्हणून आपल्या मॉडेलला मिक्स इकॉनॉमिकल मॉडेल म्हटलं जातं. ठीक आहे. मग हे मिक्स इकॉनॉमिकल मॉडेल राबवायचं असेल तर थोडंसं आपल्याला क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठीच उद्योगाचं 4 प्रकारात जे आहे तर 4 क्षेत्रात वर्गीकरण करण्यात आलं. पहिलं जे आहे ते स्ट्रॅटेजिक सेक्टर. स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री म्हणजे खूप खूप महत्वाच्या, तुम्ही म्हणू शकता इथं VVIMP, ज्या खूप सर्वात महत्वाच्या असतील ना तर त्यांच्यासाठी सरकारने स्टॅटिक इंडस्ट्रीचा दर्जा देऊन ठेवलेला होता. मग याच्यामध्ये उद्योगांना 4 वेगवेगळ्या क्षेत्रात विभाजित करण्यात आलं. पहिलं जे क्षेत्र होतं ते होतं स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री. स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री म्हणजे तुम्ही समजू शकता VVIMP, सगळ्यात सरकारसाठी सगळ्यात महत्त्वाचं. मग याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की याच्यामध्ये ज्या काही उद्योग असतील त्यांच्यावर फक्त केंद्र सरकारची मक्तेदारी असेल. म्हणजेच यामध्ये जे काही उद्योग असतील ते स्थापन करण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारला असेल. आणि याच्यामध्ये 3 उद्योगांचा समावेश करण्यात आला. 1 शस्त्रास्त्रे व दारुगोळा, 2 अणुऊर्जा आणि 3 रेल्वे वाहतूक. काय? आर्म्स अँड ॲम्युनिशन, ॲटॉमिक एनर्जी अँड रेल ट्रान्सपोर्ट. हे 3 सेक्टर कोणाकडे असतील? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. आणि जर याच्यात एखादी कंपनी असेल प्रायव्हेट ऑलरेडी चालू असेल बरं का, हे येण्याआधी
तर ती सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आपोआप ट्रान्सफर होऊन जाईल. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ते विकत घेऊन घेईल. त्याला नॅशनलायझेशन म्हणतात, राष्ट्रीयकरण म्हणतात. तर ते राष्ट्रीयकरण गव्हर्नमेंट करून घेणार आहे. पुढचं काही बेसिक इंडस्ट्री, काही की इंडस्ट्रीज ज्या असतील म्हणजे ज्या खाजगी असतील परंतु सार्वजनिक उद्योग सुद्धा असतील. सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंट कधीच म्हणत नाही की गव्हर्नमेंटची इंडस्ट्री आहे, कारण की गव्हर्नमेंट हे पब्लिकमुळे असतं ना, म्हणून त्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतात. म्हणून बघा ONGC, BPCL यांना काय म्हटलं जातं, ह्या PSUज आहेत. PSUज म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, म्हणजेच गव्हर्नमेंटच्या कंपनीज. मग याच्यामध्ये 6 उद्योग होते, जसं कोळसा, लोखंड आणि पोलाद, विमान निर्मिती, जहाज बांधणी, टेलिफोन तार आणि वायरलेस उपकरणे आणि खनिज तेलाचे उत्पादन. ओके, तर यांचा समावेश या मूलभूत उद्योगांमध्ये करण्यात आला होता. मग याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की हे उद्योग केंद्र सरकार स्थापन करेल, राज्य सरकार नाही. लक्षात ठेवा, इथं राज्य सरकारचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकवाले राज्य सरकार, त्यांचा उल्लेख इथे करण्यात आलेला नाही आहे. परंतु जर एखादा प्रायव्हेट सेक्टर चालू असेल ना, विद्यमान खाजगी क्षेत्र, तर त्यांना सुरू ठेवण्याची परमिशन देण्यात आलेली होती. त्यांना अलाउ करण्यात आलेलं होतं की जर तुमचं असेल, जर समजा कारण की टाटा स्टील जो होतं, टाटा स्टील स्थापन झालेली होती, तर टाटा स्टीलला परमिशन देण्यात आली. कारण की इथं बघा लोखंड आणि पोलाद आता केंद्र सरकार करणार होतं, पण टाटा स्टील ऑलरेडी होती, तर त्यांना परमिशन देण्यात आलेली होती सरकारकडून. ठीक आहे, पुढचं बघूया महत्वाचे उद्योग. असे महत्वाचे उद्योग जे खाजगी क्षेत्राकडे असतील परंतु त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात का होईना थोडंसं नियंत्रण असेल, त्या कंट्रोल असतील. मग याच्यामध्ये 18 इंडस्ट्रीज होत्या. आता या सर्व उदाहरणं दिलेत, हे काही पाठ करायची गरज नाही, फक्त 18 हा थोडासा नंबर लक्षात ठेवला तरी चालेल. पहिल्या ज्या 2 आहेत ना त्या महत्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये पहिलं जे ना तर ते अति महत्वाचं आहे. लक्षात ठेवा की कोणकोणत्या इंडस्ट्रीज होत्या. याच्यामधल्या बघूया, जड रसायने, साखर, कापूस, कापड, लोकरी उद्योग, सिमेंट, कागद, मीठ, यंत्रसामुग्री, खते, रबर, हवाई, सागरी वाहतूक, मोटार, ट्रॅक्टर, वीज. हे पाठ करण्याची गरज नाही. हे उद्योग खाजगी क्षेत्राच्या अखत्यारीत राहिले असले तरी केंद्र सरकारने राज्य सरकारशी सल्ला सहमत करून यांच्यावर सामान्य नियंत्रण ठेवले होते. यांच्यावर थोड्याफार प्रमाणात जे आहे तर ते रिस्ट्रिक्शन्स होतच, यांना काय असं पूर्णपणे मोकळं सोडून दिलं होतं असं नाही. मग जे कोणाचं नाही ना, आता चौथं मध्ये कोण असेल, जो किसी का नाही वो होगा प्रायव्हेट सेक्टर का, म्हणजे जे कोणाचं नाही ते प्रायव्हेट सेक्टरसाठी ओपन करण्यात आलं. म्हणजे जे काही उरेल ना ते प्रायव्हेट सेक्टरसाठी असेल. आता समजा इथं कुठं पण सॉफ्टवेअरचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तर उद्या सॉफ्टवेअर आलं तर सॉफ्टवेअर कशामध्ये कोण कोण उद्योग स्थापन करेल, प्रायव्हेट सेक्टर. आता या रिझोल्युशनची अंमलबजावणी करण्यासाठी 1948चं हे रिझोल्युशन होतं. याला तुम्ही सिंपल संकल्प म्हणू शकतात. जसं तुम्ही दरवर्षाला संकल्प करता ना की मी यावर्षी जिमला रेग्युलर जाईल, म्हणजे तब्येत सुधरवेल, यावर्षी पोस्ट काढेल, हे काय असतात तुमचे संकल्प असतात. आता ते काय पूर्ण होतात का नाही होतात, त्याच पद्धतीने हे संकल्प होता, रिझोल्युशन होतं. तर याला पूर्ण करण्यासाठी सरकारला एक कायदा करावा लागला 1951 मध्ये, ज्याचं नाव होतं उद्योग विकास आणि नियमन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट 1951. या इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन 2000 म्हणजे मीन्स 1948च्या अंमलबजावणीसाठी. इतर तथ्यात्मक माहिती बघूया जी कधी कधी विचारले जाते. 8 एप्रिल 1948 रोजी हे धोरण जाहीर करण्यात आलं. त्यावेळी पंडित नेहरू हे पंतप्रधान होते. श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यावेळेचे उद्योग मंत्री होते. ठीक आहे, पुढचं औद्योगिक धोरण बघूया, ज्याला 1956चं औद्योगिक धोरण म्हणतात. वेळ काळानुसार बदलावं लागतं, त्याच पद्धतीने 1948च्या धोरणाची सुधारित आवृत्ती म्हणजेच 1956चं धोरण. याला भारताची आर्थिक राज्यघटना म्हणतात, इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कारण की याच्याने भारताचं आर्थिक स्ट्रक्चर कसं असेल हे डिफाईन करण्यात आलेलं होतं. 1956च्या धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार आणखी वाढवण्यात आला होता. म्हणजे पब्लिक सेक्टरचा, म्हणजे समजा गव्हर्नमेंटचा रोल हा उद्योगांमध्ये जास्त वाढवण्यात आला. आणि जे प्रायव्हेट सेक्टर होतं, प्रायव्हेट मोनोपोलीज होते, तर त्यांना प्रिव्हेंट करण्यात आलं. त्यांच्यावर थोडासा म्हणजे वचक ठेवण्यात आलेला होता प्रायव्हेट सेक्टरवर. ठीक आहे, आणि याने एक अशी फ्रेमवर्क तयार करून दिली ना, आणि ती फ्रेमवर्क जवळपास 1991 पर्यंत चालली. म्हणूनच याला भारताची आर्थिक राज्यघटना असं सुद्धा संबोधलं जाऊ लागलं. हे धोरण जाहीर करण्यात आलं 30 एप्रिल 1956. पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री आणि कृष्णमाचारी यांनी ते धोरण मांडलेलं होतं. पुढे जाऊया. आता या 56 मध्ये ना आणखी 3 पद्धतीने विभाजित करण्यात आलेलं होतं. इथं 56 मध्ये 3, आपण 48 मध्ये 4 इंडस्ट्री पाहिले, इथं 3. मग इथं आहे ना ABC या मॉडेलमध्ये करण्यात आलं होतं. शेड्यूल ए, शेड्यूल बी, शेड्यूल सी, म्हणजे अनुसूची, ब अनुसूची आणि क अनुसूची. मग अनुसूचीमध्ये ना जवळपास 17 इंडस्ट्री ठेवण्यात आलेल्या होता, आणि याच्यावर राज्यांची जबाबदारी विशेष असेल. आता हे परत लक्षात ठेवा, हे राज्य म्हणजे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक नव्हे, हे म्हणजे स्टेट म्हणजे पॉलिटिकल कन्सेप्ट.
जी तुम्हाला कलम 12 मध्ये जी डेफिनेशन आहे ना तर ती मिळेल स्टेटची. याच्यामध्ये 17 इंडस्ट्री होतात. त्याच्यापैकी 4 ज्या इंडस्ट्री होत्या ना त्याच्यामध्ये केंद्र सरकारची मक्तेदारी होती. त्याच्यामध्ये कोणते होते? शस्त्र आणि दारुगोळा, दुसरं अणुऊर्जा, तिसरं रेल्वे आणि चौथं हवाई वाहतूक. जर तुम्ही 1948 बघितलं ना तर याच्यामध्ये हे पहिले 3 सेमच होते, पण त्याच्यात हवाई वाहतूक नव्हती. आता हवाई वाहतूक सुद्धा ऍड करण्यात आली. आणि उर्वरित जे काही असतील त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट जे आहे, इथं स्टेट गव्हर्नमेंट, इथे महाराष्ट्र लक्षात ठेवा, असं सिंपल. इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंट न्यू युनिट स्थापन करू शकत होते. या बाकी 4 सोडून जे जे काही इथं दिलेले असतील ना, ही लिस्ट आपण काही पूर्ण घेतलेली नाही इथं, कारण की लिस्ट काही गव्हर्नमेंट जे आयोग आहेत तर ते विचारणार नाही आणि आपल्याला लक्षात पण राहणार नाही असं. ठीक आहे. शेड्यूल बी. शेड्यूल बी मध्ये जे ना तर ते 12 उद्योगांचा समावेश करण्यात आला होता. हे खाजगी आणि सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही क्षेत्रांसाठी खुले होते. पण सर्वात जास्त जो फायदा झाला तर तो स्टेट ओन यांनाच झालेला आहे. कलम म्हणजे अनुसूची क मध्ये वरीलपैकी जे काही उल्लेख नसतील ना ते सर्व खाजगी क्षेत्रांसाठी खुले करण्यात आलेले होते. तरीही कोणत्याही प्रकारचे औद्योगिक उत्पादनचे अधिकार राज्याने स्वतःकडे राखून ठेवलेले होते. However, the state reserved the right to undertake any type of industrial production. State पुन्हा लक्षात ठेवा ही आहे पॉलिटिकल कन्सेप्ट. सिंपल लक्षात ठेवायचं कलम 12. ओके, ठीक आहे. पुढचं बघूया, आणखी काही माहिती बघूया. आता हे जे 1956चं जे औद्योगिक धोरण होतं याच्यामध्ये रोजगाराच्या संधीचा विस्तार करण्यासाठी आणि आर्थिक शक्ती याचा विकास करण्यासाठी कुटीर आणि लघु उद्योगांवर महत्वपूर्ण भर देण्यात आलेला होता. कुठल्या? कॉटेज अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवर मोठ्या भर देण्यात आलेला होता. औद्योगिक शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. औद्योगिक शांतता म्हणजे काय की कामगारांनी जास्त भांडण करू नये, उद्योग व्यवस्थित चालावे. त्याच्यानंतर उत्पादनाच्या योग्य वाटा कष्टकरी जनतेला भेटावा याच्यासाठी लोक डेमोक्रॅटिक सोशलिझम तत्वाचं पालन केलं जाईल. ठीक आहे, हे सगळं याच्यात ठरवण्यात आलेलं होतं. पुढचं बघूया. याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली कारण की खाजगी क्षेत्राचं जे आहे ना याने ग्रोथ थांबून दिली, कारण की इतके रिस्ट्रिक्शन लावले तर खाजगी क्षेत्राची भूमिका फार मर्यादित करण्यात आली. त्याच्यानंतर परवाना पद्धतीद्वारे बाकी जे क्षेत्र होतं ते सुद्धा स्टेटच्या कंट्रोलमध्ये आलं. पुन्हा लक्षात ठेवा इथं स्टेट म्हणजे कलम 12 मधील. ओके, पुढचं 1970चं बघूया. आता इंडस्ट्रियल लायसन्स. सगळ्यात आधी लायसन्स म्हणजे काय? सरकार काय करायचं, कुठली उद्योग स्थापन करायचं असेल तेव्हा परमिशन, उद्योगामध्ये किती माल तयार करायचा असेल तेव्हा परमिशन लागायची, हा माल कोणाला विकायचा तेव्हा परमिशन लागायची, प्रोडक्शन वाढवायचे परमिशन लागायची, प्रोडक्शन कमी करायचं परमिशन लागायची, कंपनीमध्ये कर्मचारी हायर करायचे परमिशन लागायचे, काढायचे परमिशन लागायचे. म्हणजे इतक्या परमिशन लावून दिल्या होत्या ना तर म्हणजे एक काळी अप्रत्यक्षरित्या सरकार सर्व इंडस्ट्री चालवत होते. मग हे 1970चं काय आहे इंडस्ट्रियल लायसनिंग पॉलिसी ते आपण बघूया. दत्त समितीच्या शिफारशीनुसार हे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले होते. असं विचारलं जाऊ शकतं कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, तर याचं उत्तर आहे दत्त समिती. मग याच्यामध्ये उद्योगांना सुद्धा 4 भागात विभाजित करण्यात आलेलं होतं. आधी आपण बघितलं 3, नंतर 4, आता परत 4 आलेला आहे. बघूया कोणकोणते सेक्टर. तर यांनी 4 भागात विभागलं. एक आहे कोर सेक्टर, दुसरा आहे मिडल सेक्टर, तिसरा आहे नॉन कोर हेवी इन्व्हेस्टमेंट सेक्टर आणि चौथा आहे डी लायसन्स सेक्टर. कोर सेक्टरमध्ये काय? अणुऊर्जा, सिमेंट, लोह, पोलाद इत्यादींसारखे मूलभूत आणि गंभीर धोरणात्मक उद्योगांचा समावेश असेल. हे फक्त सार्वजनिक क्षेत्रांतर्गतच विकसित केलं जाईल आणि ज्या उद्योगांमध्ये इन्व्हेस्टमेंट हे 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांना कोर सेक्टर म्हणून संबोधलं जाणार आहे आणि इथं सर्व कंट्रोल जो असणार आहे तर तो गव्हर्नमेंटचा असणार आहे. मीडियम सेक्टरमध्ये जिथे 1 ते 5 कोटी दरम्यान इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्याला मिडल सेक्टर संबोधलं गेलं. नॉन कोर हेवी इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की जिथं 5 कोटींपर्यंत इन्व्हेस्टमेंट असेल. डी लायसन्स सेक्टर म्हणजे कुठलं की ज्याच्यात 1 कोटी रुपयांपेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट असेल त्यांना परवाना आवश्यकतेपासून सूट देण्यात आलेली होती, म्हणून त्याला डी लायसन्स असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, औद्योगिक धोरण 1970चा परिणाम असा झाला की मोठे व्यावसायिक घराणे कोण? टाटा, बिर्ला, अंबानी हेच मोठे व्यावसायिक घराणे यांची भूमिका मुख्य मीन्स जे आहे लार्ज बिझनेसेसची काय कोर हेवी अँड एक्सपोर्ट ओरिएंटेड सेक्टर पुरताच मर्यादित करण्यात आलेली होती. ठीक आहे, पुढचं 1977चं आपण बघूया. आता
इमर्जन्सी लागली आणि इमर्जन्सी नंतर सरकार बदललं. 1977 मध्ये जनता पार्टीचं सरकार आलं आणि जनता पार्टीच्या सरकारने संसदेत जे आहे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं. या धोरणाचा मुख्य भर जो होता ना तो कुटीर आणि लघु उद्योगांवर जास्त होता, कारण की त्यांना माहिती होतं की ग्रामीण भागातील खूप सारे लोक याच उद्योगावर डिपेंड आहेत आणि त्यांचा रोजगार जो आहे तर तो याच उद्योगांवर चालतो, म्हणून त्यांनी कुटीर आणि लघु उद्योगांवर खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला. मग यांनी काय केलं की लघु क्षेत्राचं वर्गीकरण करून टाकलं. त्यांना असं वाटलं की याचं थोडंसं आपण वर्गीकरण करूया. याच्यामध्ये पहिलं त्यांनी ठरवलं कॉटेज अँड हाऊस होल्ड सेक्टर, दुसरं आहे टायनी सेक्टर आणि तिसरं आहे स्मॉल स्केल सेक्टर, म्हणजे कुटीर आणि घरगुती क्षेत्र, सूक्ष्म क्षेत्र आणि तिसरं लघु उद्योग. 1977चे जे औद्योगिक धोरण होतं त्याच्यात मोठे जे इंडस्ट्री असतील, लार्ज स्केल इंडस्ट्रीज काय असेल त्यांच्यासाठी एरिया ठरवून देण्यात आलेला होता. म्हणजे समजा एक श्रीमंत आहे आणि एक गरीब आहे. मग श्रीमंताला सांगण्यात आलं की तुझा हा एवढा एरिया असेल आणि गरीबाला सांगण्यात आलं तुझा हा एवढा एरिया असेल. म्हणजे इथं लार्ज स्केल इंडस्ट्री आणि इथं स्मॉल स्केल इंडस्ट्री. लार्ज स्केल इंडस्ट्री कुठं कुठं स्थापन होऊ शकत होत्या? बेसिक इंडस्ट्रीज, कॅपिटल गुड इंडस्ट्रीज, हाय टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीज अँड अदर इंडस्ट्रीज की जे स्मॉल स्केलच्या लिस्टमध्ये नाही आहे. ठीक आहे. पुढे या 1977च्या धोरणाने मोठ्या व्यावसायिक घराण्यांची व्याप्ती मर्यादित करण्यात आली, जेणेकरून एकाच घराण्यात सगळे काही उद्योग असू नये. म्हणजे समजा असं असू शकतं ना की रिलायन्सकडे सगळे पेट्रोल पंप, रिलायन्सचे सगळे पेट्रोल पंप, मग एका सेक्टरमध्ये या व्यक्तीची तर मोनोपोली होऊन गेली या कंपनीची, तर असं होऊ नये याची खास जबाबदारी याच्यात घेण्यात आली. पुढे कामगार अशांतता कमी करण्यावर भर देण्यात आला आणि कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये तळागाळापासून जे आहे तर ते तळागाळातील व्यवस्थापनात सुद्धा आता कर्मचाऱ्यांना सहभागी केलं जात होतं, असं हे पॉलिसी सांगत होती. परंतु या पॉलिसीवर टीका अशी झाली की यांनी म्हटलं की मोठे घराणे जे असतील ना, जे काही मोठे घराणे असतील, मोठे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भूमिकेला आळा घालण्यासाठी कुठल्याही पद्धतीची प्रभावी धोरणं नव्हती. म्हणजे यांनी सांगितलं की यांच्यावर आळा घालायचे, पण कसा आळा घालायचे काही प्रोसेसच दिलेली नव्हती. ओके, म्हणजे तुम्हाला सांगितलं की अभ्यास करायचा, पण तुम्हाला जर माहित नसेल की अभ्यास कसा करायचा तुम्ही करणार कसा, म्हणजे तो तुमचा फेल जाईल. त्याच पद्धतीने इथं सांगितलंच नाही ना गव्हर्नमेंटने की कुठल्या पद्धतीने जायचं, म्हणून ते त्यांना जे आहे तर ते सक्सेसफुल झालंच नाही. पुढचं आपण बघूया 1980चं औद्योगिक पॉलिसी. आता या पॉलिसीचं उद्दिष्ट असं होतं की याला काही इश्यूज ऍड्रेस करायचे होते, काहीतरी समस्या चालू होत्या, याच्यासाठीच हे 1980चं धोरण आणण्यात आलं. मग याच्यामध्ये यांना असं अपेक्षित होतं की याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढेल, म्हणजे यांना चांगलं कॉम्पिटिशन पाहिजे होतं. कॉम्पिटिशन वाढेल, आधुनिकीकरण वाढेल, उदारीकरण वाढेल आणि तांत्रिक सुधारणा होईल, या गरजे हेतूच हे धोरण जाहीर करण्यात आलं. याच्यामध्ये परवान्यांचे उदारीकरण करण्यात आलं आणि जे ऑटोमॅटिक एक्सपान्शन कॅपॅसिटी असेल तर त्याला लिबरलाइज करण्यात आलं. समजा एखादी कंपनी असेल, त्याला आता सीएनसी मागवायची आहे, ही मॅन्युअल सीएनसी आहे, त्याला आता ऑटोमॅटिक सीएनसी मागवायची असेल तर त्याला या ऑटोमॅटिक एक्सपान्शन कॅपॅसिटी जी आहे तर ती त्याला भेटणार आहे, त्याला लायसन्सची गरज नसणार. आधी सरकार सगळं कंट्रोल करायचं. म्हणजे समजा पेन बनवण्याची फॅक्टरी आहे, त्यांनी सांगितलं होतं की वर्षाला आम्ही 1000 पेन बनवू. ते जर नंतर म्हणायला लागले की 1500 पेन बनवण्याचे आहे, 1500 पेन बनवण्याचे आहे, तर त्याला परमिशन घ्यावी लागायची. हे जर त्यांना असं समजलं की युएसए ला फार चांगलं मशीन आले की ते एका तासात 1000 बनवतं, तर ते मशीन घेण्यासाठीची परमिशन सुद्धा लागायची. समजलं, म्हणजे इतकं कंट्रोल होतं. मग याच्यामध्ये थोडंसं उदारी धोरण दाखवण्यात आलं की ठीक आहे, जर तुम्हाला काही एक्सपान्शन वगैरे करायचे असेल तर तुम्ही करू शकता. या धोरणामुळे 2 कायदे लागू करण्यात आले, एक एमआरटीपी कायदा आणि दुसरा फेरा कायदा. एमआरटीपी ऍक्ट म्हणजे मोनोपोलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, म्हणजे मोठ्या घराण्याशाहींची एकाधिकारशाही होऊ नये म्हणून हा कायदा होता. आणि फेरा कायदा म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973, म्हणजे फॉरेन मधून जी फंडिंग येते ती रोखण्यासाठी आणि आपले जे पैसे फॉरेन मध्ये जातात त्यांच्यावर काही आळा घालण्यासाठी हा कायदा होता. याच्यामध्ये औद्योगिक उत्पादकता आणि औद्योगिक क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राचे उदारीकरण करणे हा या पॉलिसीचा उद्देश होता. या पॉलिसीनुसार जे निर्यात आधारित उद्योग होते आणि उच्च तंत्रज्ञान आधारित उद्योग होते त्यांना एफडीआयची परमिशन देण्यात आली. आता 2 पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट असतात, एक आहे असतात एफडीआय, एक असतात एफएफआय. एफएफआय ही शॉर्ट टर्म साठी असते, एफडीआय लॉंग टर्म साठी असते. सिम्पली एफएफआय हे कुठे इन्व्हेस्टमेंट करते, एफएफआय ही शेअर मार्केटमध्ये जनरली इन्व्हेस्टमेंट करते. एफडीआय ही डायरेक्ट कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे आहे इंडस्ट्रियल पॉलिसी बघितली आहे. आता हे जे नवीन औद्योगिक धोरण आहे ना 1991चं, तर याला आपल्याला स्पेशल वेळ द्यावा लागणार, फार इम्पॉर्टंट आहे आणि एकाच व्हिडिओत घेतलं तर तुमचं व्यवस्थित लक्षात राहणार नाही, म्हणून हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.